नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा कंटिन्युएशन राहणार आहे आपल्या 2 पार्ट्सचा. बघा, आपण या व्हिडिओचे पहिले 2 पार्ट्स कव्हर केलेले आहे. तर त्याच्यात मी थिंकिंग प्रोसेस, टेक्निक आणि ट्रिक्स कशा वापरायच्या, कोणत्या थॉट प्रोसेसनी आपण पेपरला अप्रोच करायचं, हे सगळं शिकवलेलं आहे. तर तुम्ही त्या 2 व्हिडिओला नक्की बघा. त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू तेच प्रोसेस करणार आहे आणि जर तुम्ही हे पहिले 2 पार्ट बघितले नसतील, तर पहिले त्यांना बघा, नंतर या व्हिडिओवर या. कारण ते कंटिन्युएशनमध्ये जेव्हा तुम्हाला थिंकिंग प्रोसेस समजेल, तेव्हा त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे, म्हणजे जो आपला 51 आहे तो, की अ पार्टिकल हॅज थ्रोन अप. ठीक आहे, फेकला. हॅज 0 वेलॉसिटी, बट हाऊ मच विल बी इट्स एक्सेलरेशन. ठीक आहे, आपण फेकल्यावर पण अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे तो काय येईल? खाली येईल. म्हणजे जे पण एक्सेलरेशन आहे ते किती येईल? ग्रॅव्हिटीच्या इक्वल येईल. आता ही इतकं बेसिक गोष्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे, आपण काही पण आता इथून आपण डेस्कवर बसलेलो आहे परीक्षेमध्ये, इथून आपण रबर पाडला खाली, इरेजर पाडला खाली, तर ते खाली जाणार आहे आणि ते किती फोर्सने खाली जाणार आहे? जितकं ग्रॅव्हिटीचा फोर्स राहील. तर म्हणजे इथे आन्सर येईल, की ग्रॅव्हिटी जिथे येईल ते आपलं आन्सर, म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट विल बी अवर करेक्ट आन्सर. तर 51चा थर्ड आपला करेक्ट आन्सर राहील. नेक्स्ट 52. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ॲप्लिकेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन. आता यासाठी बर्नौलीज इक्वेशन माहीत असणं गरजेचे आहे. आता तुम्हाला जर माहिती असेल बर्नौलीज इक्वेशन काय आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि बघा, बर्नौलीज इक्वेशनमध्ये आपल्याला काही गोष्टी अशा बघायला मिळतात, जसं की प्रेशर आहे, कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी येते. तर म्हणजे असं काही असते. आपल्याला इतका जरी आयडिया असला, तर आपल्याला माहिती आहे या तिन्ही गोष्टीमध्ये एक तरी गोष्ट ही यूज होईलच. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल तर हमखास यूज होईल. तर म्हणजे बर्नौलीज इक्वेशन या तिन्ही लोकांना म्हणजे हे तिन्ही ऑप्शनला सॅटिस्फाय करू शकते. तर इथे आपल्याला बघायला मिळते, इथे आपल्याला जो एलिमिनेशनचा स्कोप आहे, एलिमिनेशन टेक्निकचा जो स्कोप आहे, तो थोडा कमी राहते. कारण हे डायरेक्ट प्रश्न असतात आणि हे डायरेक्ट प्रश्न असल्याच्याने काय होते, इथे तुम्हाला जितकं माहीत आहे, त्याच्यावर तुम्ही आन्सर द्या, नाहीतर सोडून टाका. हा निगेटिव्ह म्हणजे असा ट्रॅपसारखा आहे हा. निगेटिव्ह अप्रोच आपल्या पेपरमध्ये घेऊन येतो. तर या प्रश्नांना सोडवायचं नाही. सॉल्व्ह करताना असं वाटते, की हो, आपल्याला माहिती आहे आपण बरोबर करत आहे. पण सॉल्व्ह करणं आणि खरोखर जे आन्सर असणं त्याच्यात डिफरन्स असतो. त्यामुळे या अशा प्रश्नांना जे तुम्हाला ठीक आहे बा अंदाज असेल, जसं मला माहिती आहे, की बर्नौलीज इक्वेशन हे प्रेशर, कायनेटिक एनर्जी झालं, समजा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याच्या रिलेटेड आहे आणि या तिन्ही गोष्टीत हे म्हणजे यूज होणारच आहे. तर त्यामुळे मी इथे आन्सर 4th मार्क करू शकतो. पण ज्यांना माहीतच नसेल बर्नौलीज इक्वेशन काय आहे, त्यांच्यासाठी हा ट्रॅप आहे. हा प्रश्न सोडवायचा नाही. ओके. प्रश्न कोणचे सोडवायचे मी तुम्हाला सांगत चालतोय, पण हा नाही सोडवायचा. तसंच हा वाला आहे 53. मला माहिती नाही, मी सोडून टाकेल. 1-2 प्रश्न सोडले. तर आपण 15 ते 20 प्रश्न पण सोडले ना, तर म्हणजे 80 येऊ राहिला. 80 आपण प्रश्न अ, हे करू राहिलो, सॉल्व्ह करू राहिलो. 80 मधले आपले जवळपास 75 किंवा 70 पण बरोबर आले किंवा आपण 67 टू 65 पकडू. 65 बरोबर आले, तरी आपला कट ऑफ निघतो. ओके. आपण मॅक्सिमम पॉसिबल हेच करायचं, की 80 पर्यंत सोडवायचे. 80 पर्यंत सोडवायचे ते केव्हा, की जेव्हा आपण 2-3 राउंड करत आहे. आपल्याला माहिती आहे आपली ॲक्युरसी जी आहे, ती 100 पर्यंत आलेली आहे. 100च्या वर आपल्याला घ्यायचं आहे. 120 ते 130च्या मधात आपल्याला म्हणजे जो स्कोर ठेवायचा आहे. तर तुम्ही 65 प्रश्न तुमचे बरोबर असले पाहिजे. त्यासोबतच 80 प्रश्न सॉल्व्ह केले गेले पाहिजे. या हिशोबाने म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करायचा अप्रोच ठेवा. आणि बघा, हे सगळं डिपेंड करते पेपरच्या डिफिकल्टी लेव्हलवर. जर तुमच्यासाठी हा डिफिकल्ट आहे, तर सगळ्यांसाठीच डिफिकल्ट आहे. तुम्ही पण अभ्यास केलेला आहे, तुम्ही पण तेच बुक वाचलेली आहे आणि सगळ्यांनी पण तेच बुक वाचलेली आहे. त्यामुळे 1-2 प्रश्न हे तुमचा कट ऑफ डिसाईड करतील नाही. जर मी सांगू राहिलो 80 प्रश्न करून या, म्हणजे तुम्ही 80च करून येसाल अशी गोष्ट ठेवू नका. पेपरचा डिफिकल्टी लेव्हल बघा आणि त्या हिशोबाने तुमचे एक सेफ अटेम्प्टचा तुम्हाला स्कोर समजूनच येईल, की हो बा ठीक आहे, आपल्याला 75 करायची आहे, 70 करायची आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही वर्क करत जा. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेव जा. बरेच लोकं इथं मिसगाईड करतात पोरांना आणि त्यांचा अटेम्प्ट खराब करवतात. मला काही मिसगाईड काही करायचं नाहीये आणि जे आहे ते सरळ गोष्ट मी तुमच्यासमोर मांडत आहे. ओके. अशा प्रश्नांना सोडून द्यायचं. आहे तर आहे, नाही आहे तर नाही आहे. आता बघा तिथे आपल्याला गोष्टी समजून येतात, की बघा ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड आउट ऑफ प्रोटॉन एंड न्यूट्रॉन. आता ही गोष्ट कसं आहे 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये आपण शिकलेलो आहे, तर हे आपल्याला माहिती आहे. इथे आपल्याला रॉंग बघा, इथे आपल्याला रॉंग बघायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवत चालायची, की करेक्ट विचारलेलं आहे, की इनकरेक्ट विचारलेलं आहे. तर हे बरोबर आहे. म्हणजे 1 ज्याच्यात आहे ते आपला आन्सर नाही. हे 2 गेले. तर आता काय राहिलेलं आहे, सेकंड आणि थर्ड आपल्याला चेक करायचं आहे किंवा फोर्थ चेक करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे इथं बघा आपण फोर्थ म्हणजे 1 दिलेला आहे. तर इथं न्यूट्रॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज आणि प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे या दोघांपैकी एक बरोबर असेल. बरोबर आहे? दोघी स्टेटमेंट बघा हे एकसारखेच दिलेले आहे
आणि कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करून राहिले एकमेकांमध्ये, कॉन्ट्राडिक्शन क्रिएट करून राहिले. तर म्हणजे या दोघांपैकी एक बरोबर असेल. जर फोर्थ बरोबर असेल तर हे तिसरं चुकीचं असेल. मग आपण तिसऱ्याला व्हेरिफाय करूया. बघा, इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज. आता हे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज. मग हे वरून म्हणजे थर्ड स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला करेक्ट आहे. त्यावरून आपल्याला काय माहीत पडलं की फोर्थ स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट आहे. म्हणजे न्यूट्रॉन हॅज नॉट पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे न्यूट्रॉनवर पॉझिटिव्ह चार्ज हा आहेच नाही, हा प्रोटॉनवर आहे. तर आपण फोर्थ ऑप्शन सोबत जाऊया. आणि तसं तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, न्यूट्रॉनवर कोणता चार्ज नसतोच. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह असतो आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो. ओके, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो. नेक्स्ट जाऊया आपण समोर. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड मीडियम इज नेसेसरी. बरोबर आहे. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. आपण बघा 60 हर्ट्स, 70 हर्ट्स जे पण फ्रिक्वेन्सी बघतो आपण, ते हर्ट्समध्ये आपण मोजतो. आणि साऊंडची जी आपण इयरफोन घेत असतो, इयरफोन घेता-घेता तुम्ही कधी बघा किंवा तुम्ही व्हॉल्यूम जर वाढवायचा प्रयत्न केला ना मोबाईलमध्ये इयरफोन कनेक्ट केल्यानंतर, तर तिथं बघा तुम्हाला ते येते असं मेसेज की वॉर्निंग म्हणून, की इफ यू विल इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी इट कॅन डॅमेज करत. तर जे पण फ्रिक्वेन्सी असते ते आपण फ्रिक्वेन्सी कशात मोजतो? हर्ट्समध्ये. तर म्हणजे साऊंड आपण कशात मोजणार आहे? हर्ट्समध्ये. तर हे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट बघायला मिळत आहे. तर हे 2 करेक्ट आहे. नेक्स्ट, लाऊडनेस ऑफ साउंड इज एक्सप्रेस्ड इन डेसिबल. 2 आपल्याला माहीत पडलेले आहे, करेक्ट आहे. आणि साउंडचा जो असते, आपण कधी कुठे गेलो तर एक असं असतं की नो साउंड झोन असतो. तर कधी पण बघा पोलीस जे येतात, ते काय सांगतात, या डेसिबलच्या वर आवाज नाही गेला पाहिजे. डेली लाईफसोबत तुम्ही रिलेट करत चला मित्रांनो. सायन्स जे आहे ते ॲप्लिकेशन बेस्ड आहे. आणि डेली लाईफसोबत जेव्हा तुम्ही रिलेट करत चालसाल, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टी कोणत्या आहे आणि बरोबर गोष्टी कोणत्या आहे हे समजत चालेल. तर हे आपल्याला माहिती आहे की डेसिबलमध्ये असते. म्हणून हे तिन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे हे आपल्याला माहिती आहे. तर याचा आन्सर येईल आपलं ऑप्शन 1. ओके. नेक्स्ट आपण समोर जाऊया. व्हिच ऑफ द फॉलोइंग वेव्हलेंथ आर यूज्ड टू स्टडी द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मटेरियल. आता या लेंथबद्दल जे वेव्हलेंथ आहे त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेची आहे मित्रांनो. आणि बघा, सायन्सवरचे जे क्वेश्चन असतात ना, ते आपल्याला पी-वाय-क्यूचे जे थीम्स असतात त्यांच्यावर जास्त रिपीटेड बघायला मिळतात. पी-वाय-क्यू क्वेश्चन आहे हा. याचा आन्सर तसं एक्स-रे वेव्हलेंथ आहे. जेव्हा तुम्ही वेव्हलेंथची स्टडी करसाल ना, किती ते कितीपर्यंत आहे, तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल कोणत्या वेव्हलेंथचे कुठे यूज आहे. तर इट इज थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, हा पण पी-वाय-क्यू बेसिसवरच आहे. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. मी म्हणजे यांना डिस्कस नाही करत. आपण थोडंसं म्हणजे अति स्पीडने बघूया. पी-वाय-क्यू बेसिसवर आहे हा पण. आणि बघा, फॅक्च्युअल प्रश्न आहे मित्रांनो. पी-वाय-क्यूमध्ये अँजिओस्पर्म, ब्रायोफाटा हे म्हणजे बरेच वेळा रिपीटेड झालेलं आहे. तर त्यामुळे कसं तुम्हाला यांची माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता बघा इथे आपल्याला डिस्कस करण्यासारखी एक गोष्ट अशी आहे. 59 मध्ये जसं की डी आर मेड ऑफ 2 लाँग चेन ऑफ न्यूक्लियोटाइड कॉइल इन अ हेलिक्स अराउंड द सेंट्रल ॲक्सिस. आणि बघा हे स्टेटमेंट, हे दोन्ही एकमेकांसोबत सिमिलर साउंड करत आहे. म्हणजे या दोघांपैकी एक करेक्ट असेल आणि एक इनकरेक्ट असेल. जेव्हा आपण डी बघतो, तर ते कसं आहे, असं हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते. बरोबर आहे. म्हणजे हेलिकल वर्ड असणे इथे गरजेचं आहे. हेलिकल वर्ड आपल्याला फर्स्टमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे हे 2 ऑप्शन तर चाललेच जातील. बरोबर आहे. हे 2 गेले. आणि बी, सिमिलर साउंड करून राहिला. म्हणजे दोघांपैकी एक बरोबर असेल. म्हणजे बी चुकीचं आहे इथं. बरोबर आहे. म्हणजे बी चुकीचं आहे. तर हे पण ऑप्शन गेलं. आपलं करेक्ट आन्सर काय आलं? ऑप्शन 3. बघा, अशी सिमिलर साउंडिंग स्टेटमेंट ना बरेच वेळा कन्फ्युजन करू शकता. एक पकडायचं, दुसरं चुकीचंच राहणार आहे मोस्टली. मोस्ट ऑफ 90% केसमध्ये असंच राहणार आहे मित्रांनो. असे जर सिमिलर साउंडिंग तुम्ही आत्ताच्या आत्ता पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न असे बघितलेच असाल. तर असं डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळून जाते यामुळे. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. इथे बघा करेक्ट विचारलेलं आहे. अबाउट द सेल थिअरी, ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज ऑफ वन ऑर मोर सेल्स. बरं ठीक आहे. न्यू सेल आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. बरोबर आहे. एक सिंगल सेलपासून पण बाकीचे सेल तयार होऊ शकतात ना. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. नेक्स्ट, देअर आर बेसिक सिमिलॅरिटीज इन केमिकल कंपोझिशन ॲट मेटाबॉलिक फंक्शन ऑफ सेल. ठीक आहे, बरोबर आहे ना. जेव्हा तो जर एकाच सेलपासून बाकीचे सेल जर रेप्लिकेट होऊन बनले असतील, तर त्यामुळे केमिकल कंपोझिशन आणि मेटाबॉलिक फंक्शन सारखंच राहणार आहे. तर हे स्टेटमेंट पण बरोबर साउंडच करणार आहे. द ॲक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी अँड इंटरॅक्शन इज ऑफ इट्स सेल्युलर स्ट्रक्चर. तर हे पण बरोबर आहे. याच्यात काही असं म्हणजे डाउटफुल किंवा काही असं म्हणजे जे डाउट क्रिएट करणारे साउंड करेल असं काही आहे नाही. तर त्यामुळे इथे करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन डी. ओके. ऑप्शन 4 विल बी आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल बिलॉंग टू सेम क्लास. आता बघा, हा क्लास माहीत असली आपल्याला तर येईल, नाहीतर नाही येईल.
अशा प्रश्नांना सोडवू नका. निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तुमच्या पेपरमध्ये तो घेऊन येईल. तुमची म्हणजे जे मार्क आहे ते निगेटिव्ह साइडनी जास्त जातील. त्यामुळे बिलकुल टच नाही करायचा. नेक्स्ट आता बघा हेरोईन. विच ऑफ द फॉलोइंग लॅटेक्स इज यूज्ड टू प्रिपेअर नार्कोटिक्स कॉल्ड हेरोईन. एक फेमस बॉलिवूड सेलिब्रिटीचा मुलगा ड्रग केसमध्ये अंदर गेला. त्यामुळे या गोष्टींवर थोडं जास्त चर्चा झालेली होती, बरोबर आहे. तर इथे आपल्याला पॉपी प्लांट असे प्लांटचं जास्त जे आहे वारंवार जिकर पाहायला मिळू लागतात. तर हे तुम्हाला न्यूज बघितली असेल, करंट अफेअर केला असेल म्हणजे थोड्या तरी प्रमाणे तरी हे प्रश्न तुम्हाला आला असता. आता याच्यात कसं आहे, येईल नाही येईल ते बरोबर आहे. पण तुम्ही करंट अफेअर वाचत आहे, तर थोडीशी या गोष्टीच्या बद्दल माहिती असणं गरजेची आहे. नेक्स्ट आता बघा विच ऑफ द फॉलोइंग express general resemblance between bone and griddle forelimbs and hind limbs. आता ऑप्शन काय दिलेले आहे समजा शोल्डर, ह्युमरस, एल्बो अँड रेडिओ उलन. ह्याच्यात आपल्याला हिप जॉईंट आणि नी हे माहिती आहे आपल्याला आणि एल्बो आणि शोल्डर माहिती आहे. हे दोन काय आहे ते मला माहिती नाही. ठीक आहे. शोल्डर हा कशासोबत आपण कनेक्ट करू शकतो समजा हिप जॉईंट म्हणजे आपल्या कमरेच्या जवळचा जो भाग येऊ राहिला तो आणि शोल्डर बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांची मुव्हमेंट तर सारखीच आहे. आपण शोल्डर वर खाली घेऊ. पाठ पण बघा, हे बघा. शोल्डर आपण वर खाली घेऊ, असा, असा खाली घेऊन राहिलो आणि असा घेऊन राहिलो. बरोबर आहे. पाठही आपली कशी आहे? हा आपला हिप जॉइंट असा समोर वाकवेल आपल्याला, थोडंसं खाली वापरेल म्हणजे खाली वाकवेल आणि जे असे आपल्या हे पाय समजा आणि ते गुडघ्याला मला सध्या नाव नाही येऊ राहिलं त्या आसनचं जे असे करतात, त्याची मुव्हमेंट बघा. मुव्हमेंट सारखीच आहे. म्हणजे शोल्डर जॉइंट आणि हिप जॉइंट हे एकच असू शकतात. आणि इथे ऑप्शनमध्ये आपल्याला फर्स्ट ऑप्शनला बघायला मिळत आहे. बरोबर आहे. तरी आपण एक वेळा अजून चेक करून घेऊया. आपल्याला एल्बो माहिती आहे आणि एल्बोचं जर बघितलं आपण तर नी माहिती आहे आपल्याला याच्या हिशोबाने नी. बरोबर आहे. एल्बो आला आपल्या इथं हाताजवळ. हाताची मुव्हमेंट कशी आहे? अशी. बरोबर आहे. हा आपला हात आला, तर आपण टाटा करून राहिलो असं हाताची मुव्हमेंट होईल. आपण बसलेलं असं चेअरवर. हा नी आहे आपला. याची मुव्हमेंट कशी होईल? अशी. आता ही मुव्हमेंट आणि ही मुव्हमेंट जवळपास सारखीच दिसत आहे आपल्याला. त्यामुळे म्हणजे हे 2 जे पेअर आहेत, हे आपलं काय एल्बो आणि नी हे पण करेक्टच असेल. तर याने ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर येईल. बघा, समजत नाहीये काय गोष्टी आता हे काय आहे, हे काय मला खरोखर माहीत नाही आहे. पण शोल्डर जॉइंट माहीत होतं मला. आता याच्यात माहिती नसण्यासारखं काही आहे का? हिप जॉइंट माहिती होतं. बरोबर आहे. एल्बो काय आहे हे माहिती आहे. नी काय आहे हे माहिती आहे. यांचे फंक्शन जे आहे, मूव्हमेंट जे आहे ते सिमिलर होऊ राहिले ना. तर म्हणजे हेच आन्सर असेल. आता याच्यात जास्त काही डोकं लावायसारखं काही नाही. ट्रिक्स काय आहे की मूव्हमेंट आपल्याला समजून येऊ राहिले किंवा यांना रिलेट करणं जमू राहिलं. कारण इथे पण आपल्याला रिलेटच करणं आहे ना. तसं जे प्रॅक्टिकल यूजमध्ये आपण करून बघत आहे, तेव्हा आपण आपल्या आन्सरपर्यंत पोहोचू शकत आहे. हा असा प्रॅक्टिकल यूजच तुम्हाला तुमच्या डोक्याचा करायचा आहे इन द एक्झामिनेशन. व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? अडल्ट ह्युमन स्केलेटन कन्सिस्ट ऑफ 208 बोन्स. 206 असतात. बरोबर आहे. आणि जे म्हणजे न्यू बॉर्न बेबीज असतात किंवा बेबीज असतात, त्यांच्यात 270च्या लगभग असतात. आता बेसिक फॅक्ट आहे. बेसिक आपण जेव्हा सायन्स वाचतो, तेव्हा ही गोष्टी बघायला मिळतात. तर याच्यावर आपल्याला डायरेक्टली आपण हे इनकरेक्ट म्हणजे समजू शकतो. बरोबर आहे. नेक्स्ट, द व्हर्टिब्रेट अँड फेशियल बोन्स आर इरेग्युलर टाइप्स ऑफ बोन्स. आता मी जेव्हा माझा स्वतःचा चेहरा बघू राहिलो, ठीक आहे, हा प्रश्न वाचला मी आणि विचार करू राहिलो. जेव्हा मी माझा स्वतःचा चेहरा आरशात बघितला, मला माहित आहे माझा इकडे डोळा आणि इकडे डोळा या दोघांमध्ये काही ना काही फरक आहे. इकडचं म्हणजे चेहरा आणि इकडचा चेहरा असा कमी जास्त आहे. म्हणजे दोघे सिमिलर आयडेंटिकल नाही आहे. दोघांमध्ये पण बऱ्याच युनिक गोष्टी आहे. तर हेच आहे की हे युनिक गोष्टी आहे म्हणजे इरेग्युलरिटीज इथे राहणारच आहे. तर म्हणजे इरेग्युलरिटीज इथे जो हा पॉइंट यांनी मांडलेला आहे तो करेक्ट राहणार आहे. देन बी विल बी अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन. ओके, बरोबर आहे तसं म्हणजे छान हे स्टेटमेंट. तर नेक्स्ट, डिक्रीज ऑन इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. नाही, कॉन्सन्ट्रेशन जर आपण इन्क्रीज केलं तर ते रिॲक्शनची जी रेट आहे ते वाढेलच. जसं आपण ॲसिड जेव्हा आपण पाण्यात टाकतो, डायल्यूट करतो, तर ते वीक होऊन जाते. रिॲक्शन पॉवर वीक होऊन जाते ना त्याची. म्हणून ते वीक ॲसिड तयार होऊन जाते. जेव्हा आपण ॲसिड पाण्यात टाकलं, त्याच्यात अजून ॲसिड पोर करतच राहिलो, म्हणजे इंटेन्सिटी त्याची वाढवत राहिलो, तर तिथे रिॲक्शन स्ट्राँग होईल आणि ते स्ट्राँग ॲसिड बनेल. त्यामुळे काय म्हणजे इथे डिक्रीज तर नाही होत, डिक्रीज ऑन इन्क्रीजिंग हा वाला जो पॉइंट वाढलेला आहे, हा चुकीचा आहे. म्हणजे बी इथे चुकीचा आहे. तर हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. डी बघायचा आपल्याला.
डिक्रीज ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर, तर हा पण चुकीचा आहे. थंड्या दुधात आपण जेव्हा साखर टाकतो तर ते लवकर विरघळत नाही. पण गरम दुधात आपण चहा बनवायच्या वेळेस साखर टाकतो ते लवकर विरघळते. बरोबर आहे ना? बेसिक आपल्या घरचा प्रश्न आहे हा. घरच्या प्रश्नावरून आपल्याला हे माहिती आहे, की सी बरोबर आहे, ए बरोबर आहे, म्हणजे आपलं थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट 66. Which chemical compound is used to neutralize acidity of soil that is increased due to excessive use of chemical fertilizer? जेव्हा तुम्हाला स्वतःला ऍसिडिटी कधी झाली असेल तर तुम्ही काय घेतलेलं आहे मोस्टली? निंबू पाणी. बरोबर आहे? निंबू पाणी घेतलेलं आहे. आता जेव्हा सॉइलला ऍसिडिटी झाली तर तेव्हा आपण पोटॅश तर टाकू नाही शकत. त्याने काय होईल? जे NPK म्हणतो आपण, जो पोटॅशियमचा कंटेंट आहे तो वाढून जाईल. त्यांनी अजून खराब होईल सिच्युएशन. म्हणजे हा पोटॅश तर आपण टाकू नये. म्हणजे ज्याच्यात के आहे ते ऑप्शन गेले आपले. नेक्स्ट काय राहिलेलं आहे सी आणि बी मध्ये. सी आणि बी मध्ये बघू राहिलो आपण, तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जसं आपण दूध पिऊ राहिलो. थंड दूध जेव्हा आपण पितो ठीक आहे, काही लोकांना होते त्यांनी ॲसिडिटीवर राहत मिळते थोडी, पण सगळ्यांना नाही मिळत. युनिव्हर्सल सोल्युशन नाही आहे. पण जेव्हा आपण लाईम वॉटर पितो, जेव्हा आपल्याला ॲसिडिटी झालेलं असते, तेव्हा ॲसिडिटी कमी होऊन जाते. तर म्हणजे इथे जे करेक्ट आन्सर येईल ते पण लाईम वॉटरच येईल. आता बघा, हे अशा गोष्टींचा विचार करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही उद्याचे भावी अधिकारी आहे. तुम्हाला रट्टू पोपट नाही बनायचं आहे. विचार करायचा आहे. लोकांसाठी स्कीम बनवणार आहे ना, तर लोकांचा फायदा काय, नुकसान काय, हे ह्या गोष्टीचा विचार तर करावाच लागणार आहे. तर अशा प्रकारचे विचार करून तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह साईड ओळखू शकता. म्हणजे हे आपलं लाईम वॉटर इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट आता बघा, हा प्रश्न बघा लॉजिकली आपण म्हणजे सोडवू शकत होतो. पण हा जेव्हा आपण प्रश्न बघतो 67, लॉजिकली नाही सोडवू शकत. प्रॉपर्टीज माहीत आहे तर सोडवू शकतो, नाही तर नाही. मलाही नव्हता आलता म्हणून मी डायरेक्टली सांगत आहे. लॉजिकली पण आपण याला सोडवू नाही शकत. काही प्रश्न असतातच असे सोडवायसाठी, म्हणजे लिव्ह करायसाठीच हे काही प्रश्न असतातच. यांना बिलकुल हात लावायचा नाही, निगेटिव्ह होऊन जाईल. नेक्स्ट तुम्हाला दिसून आलं वाटलं असेल तर इथं की एलिमिनेशनचा स्कोप आहे, सारखे-सारखे नावं भेटत आहे. ट्रॅप आहे हा. ट्रॅपमध्ये फसू नका. नेक्स्ट आता बघा, हा वाटत असेल तुम्हाला ट्रॅप आहे. हा नसेल वाटला. हा नसेल वाटला, पण हा वाटत असेल ट्रॅप आहे. पण हा ट्रॅप नाही आहे. खूप सोपा प्रश्न आहे. आता बघा, इथे आपल्याला हे रिएक्शन बघायला मिळत आहे. आता याच्यात कोणची-कोणची रिएक्शन, केमिकल रिएक्शन झाली ते आपल्याला बघायचं. फोटोकेमिकल रिएक्शन केव्हा होईल? जेव्हा तिथे लाईट असेल. तर डी तर आपला करेक्ट आन्सर आहेच नाही. कारण याच्यात लाईट, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये असं काही झालं की आहेच नाही. तर हे गेलं आपलं. बरोबर आहे. जे एलिमिनेट करू शकत आहे आपण सगळ्यात पहिले ते बघणार आहे. डिस्प्लेसमेंट. आता हे पहा, 2 KClO3 आहे इथं आणि इथे काय उरलं? 2 KCl. या ओनी या सीएलला रिप्लेस केलं का? नाही केलं. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट तर काही झालेलं नाहीये. म्हणजे बी पण आपला करेक्ट आन्सर तर काही नाहीये. आता उरलं ए, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक म्हणजे काय? हीट बाहेर पडत आहे. आता इथे बाहेर काय निघून आलं? 3O2 म्हणजे ऑक्सिजन बाहेर निघून आलं. ऑक्सिजन हीटेड आहे का? नाहीये. हीट बाहेर निघून आली का? नाहीये. म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन पण इथं नाही होणार आहे. देन आपलं करेक्ट आन्सर काय? डिकंपोझिशन रिएक्शन. आता हे डिकंपोझिशन रिएक्शन आहे का? हे मला थोडंसं कन्फ्यूज होऊ राहिलं. पण मी जेव्हा गोष्टीला एलिमिनेट करत गेलो, तेव्हा मी माझ्या आन्सरपर्यंत बरोबर पोहोचलो. असंच बघा, काही गोष्टीत तुम्हाला एलिमिनेट पण करायचं आहे. फॅक्ट माहीत असणं हे थोडंसं आहे प्रायमरी. पण बघा, फॅक्ट माहीत असल्यानंतरही मला डिकंपोझिशन रिएक्शन कशी वर्क करते हे आठवत नव्हतं. पण ह्या माहीत होत्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? की रिप्लेस करत आहे तो कोणाला ना कोणाला. फोटोकेमिकलमध्ये सनलाईट लागते कारण फोटो आहे तिथं. बरोबर आहे, फोटॉन्स. एक्झो म्हणजे बाहेर निघत आहे. थर्मिक म्हणजे हीट. या 2 वर्डला तोडलं म्हणजे हीट बाहेर निघत आहे हे आपल्याला समजून आलं. इथे तर 3O2 बाहेर निघत आहे म्हणजे हे पण आन्सर नसेल ए. तर उरलं काय? ऑप्शन सी. या प्रकारे रिलेट करायचं आहे. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग आयसोटोप इज कॉल्ड एज हेवी हायड्रोजन? नाही माहिती, सोडून टाकायचा. डॅश इज यूज्ड टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेटेड इन काय आहे? प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑइल्स अँड फॅट. बघा, याला पण तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. विस्कोसिटी जे आहे म्हटलं आपण, तर ते इट इज अबाउट द थिकनेस किंवा म्हणा ते गाढव किती आहे, ओके, घट्ट किती आहे, त्याबद्दलची प्रॉपर्टीज सांगते विस्कोसिटी व्हॅल्यू. तर हे आन्सर नसेल आपलं. बरोबर आहे. ॲसिड व्हॅल्यूचा इथे ऑइल, फॅट्स आणि ॲसिड हे दोघं कॉन्ट्राडिक्टरी आहे. बरोबर आहे. तर याचा पण इथे रोल काही येत नाही. आता उरला काय? सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू आणि आयोडीन व्हॅल्यू. इथे आपण आलो 50-50 मध्ये. हा आपल्या सेकंड राउंडमध्ये सॉल्व्ह करायचा मित्रांनो. आता याच्यासोबत तुम्ही म्हणजे हे लकवर डिपेंड आहे आता. हे मारता की हे मारता? पण लकवर डिपेंड आहे. पण आपण 50-50 मध्येच आलोय. तर हा मारू नाही तर हा मारू. 2 पैकी 1 करेक्ट तर होणारच आहे.
तसे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहे. नेक्स्ट आपण बघत आहे, हू अमंग द फॉलोइंग आर द मेंबर्स ऑफ कमिटी दॅट रिकमेंड्स द अपॉइंटमेंट ऑफ चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. आता गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन काढायची आहे, तिच्या आपला प्राईम मिनिस्टरचं लागेलच, बरोबर आहे. जेव्हा प्राईम मिनिस्टर लागेल तर तेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ लोकसभा लागेल की नाही लागेल? बिलकुल लागेल, बरोबर आहे. लागणार तर आहेच. नेक्स्ट काय आहे आपल्याला दिलेलं, की लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ राज्यसभा. आता अशी काही गोष्ट मी तर कधी ऐकलेली नाही आणि तुम्ही पण बरेच वेळा वाचलं असेल, तर असं तर काही आहे नाही की लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ लोकसभा बरेच जागी म्हणजे ऍक्टिव्ह असतो हे आपल्याला बघायला मिळते. पण लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ राज्यसभा हे असं काही आहेच नाही ऍक्टिव्हिटी. तर मग इथे आपल्याला सी तर नाही बघायला मिळत, म्हणजे सी इथं आहे, सी इथं आहे, हे 2 ऑप्शन आपले गेले. आता उरला ए-बी. ए-बी तर बरोबरच होतं. आता ई बघायचं आपल्याला. स्पीकर ऑफ लोकसभा की युनियन कॅबिनेट मिनिस्टर. आता बघा इथे नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट आपलं प्राईम मिनिस्टर आहे. तर याचा इन्क्लूड व्हायचा चान्स जास्त आहे. कारण माहिती आहे का, प्राईम मिनिस्टर जे सांगेल तेच सगळे लोक मोस्टली असंच होणार आहे, की स्पीकर ऑफ लोकसभा पण तेच करेल जे प्राईम मिनिस्टर सांगेल. प्रेसिडेंट पण तेच करणार आहे, जे प्राईम मिनिस्टर सांगेल. जेव्हा आपण रियालिटी बघत आहे, की प्राईम मिनिस्टर इज सो मच पॉवरफुल दॅट एनी अदर मेंबर इन द पार्लमेंट. तर हा जे म्हणेल ते गोष्ट होणारच आहे. म्हणजे डी इथं असणं खूप गरजेचं आहे. तर ए विल बी अवर करेक्ट आन्सर. ईला बघायची गरज नाही आहे. स्पीकर ऑफ लोकसभा पण तेच करेल जे प्राईम मिनिस्टर म्हणेल. म्हणून ई तर इथे नसेल. तर अशा प्रकारे आपल्याला विचार करायचा मित्रांनो. नेक्स्ट, विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड द पोस्ट ऑफ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, दॅट इज कॅग. प्युअर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, माहिती असणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन ए 148, बरोबर आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग केशवानंद भारती केस. ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला इथे मिळाला. देख आता इथे काय काय स्टेटमेंट आपण बघून घेऊया. दिस केस सीम्स टू बी अन इन्स्टंट ऑफ ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम. तर हे स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. डी वाला तर म्हणजे हे 2 तर नाही आहे, बरोबर आहे. हे 2 तर आपलं आन्सरमध्ये येतील नाही, कारण इथे डी नाही आहे. आता राहिलं 2 किंवा 4. 2 किंवा 4 मध्ये आपलं आन्सर कोणचं असेल, याच्यात आपल्याला स्टेटमेंटच्या थ्रू जाणं आहे. हे माहिती आहे, केशवानंद भारती केसमधून आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू मिळाला, म्हणजे 4 स्टेटमेंटमध्ये मला ज्युडिशियल ॲक्टिव्हिटीज दिसला, म्हणून मी इथे डायरेक्ट या दोघांना एलिमिनेट करू शकलो. 50-50 वर आलेलो आहे. आता याला सॉल्व्ह करणं गरजेचंच आहे. नेक्स्ट, काय इन 7 थांबा. दिस केस वॉज हर्ड बाय कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ 13 जजेस हेडेड बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया एन रे. आता इथं बघा, याच्यात फॅक्ट किती दिलेला आहे. हर्ड बाय कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ 13 जजेस अँड चीफ जस्टिस ऑफ इंडिया एन रे. हे 13च कोण असेल, 21 पण असू शकतात, 35 पण असू शकतात. आता बघा, इतकी इम्पॉर्टंट लँडमार्क जजेस आहे, जजमेंट आहे, बरोबर आहे. इम्पॉर्टंट लँडमार्क जजमेंट आहे. तर फक्त इथं 13च जजेस असण्याचा चान्स हा खूप कमी असेल. म्हणजे इथे जजेसच्या नंबरमध्ये काहीतरी घोटाळा करायचा यांच्याजवळ स्कोप आहे. हे जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करसाल ना, तर कुठे ते असा घोटाळा करू शकतात डाटामध्ये, ते तुम्हाला समजून येईल. आता हे 13 हा नंबर थोडा अटपटा होऊ शकतो. तुम्हाला वाटते आता की हो बरोबर आहे, तर थोडा अटपटा होऊ शकतो. जर आपण याचं करेक्ट बघायला पण गेलं, तुम्ही Google सर्च करा आणि मला कमेंटमध्ये सांगा काय नंबर आहे. मला माहिती नाही आहे. पण जेव्हा आपण इथं बघत आहे, तर 13च का राहतील इतका इम्पॉर्टंट केस असल्यानंतर? 21 असू शकतात, 35 असू शकतात, किती पण जास्त असतील ना. 13च का राहतील? तर हा थोडासा डाऊट निर्माण करत आहे. त्यामुळे मी ए सोबत न जाता या 3 ऑप्शनमध्ये सोबत जायचं जास्त प्रेफर करेल. नेक्स्ट, द कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडिया हॅज बीन प्लेस्ड ॲट द डिस्पोजल ऑफ विच अथॉरिटी अमंग द फॉलोइंग. आता कोणाजवळ आहे कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडिया? कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडिया हा मोस्टली यूज कशासाठी होतो हे जर तुम्हाला माहीत असेल, तर डायरेक्ट आन्सर तुमचा आलं. कशासाठी यूज होतो? फॉर इमर्जन्सी सिच्युएशन. आता जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये हा यूज होऊ राहिला, तर पार्लमेंट ऑफ इंडियाजवळ याची काही पॉवर नसेल. कारण जर पार्लमेंट थोडीशी म्हणजे पार्लमेंट जर सस्पेंड झाली, पार्लमेंट जर सेशनमध्ये नसली, पार्लमेंट भेटलीच नाही, अडजॉर्न झाली, तर कोणाला कोणाला तर डिसिजन घ्यावं लागेलच इमर्जन्सी सिच्युएशनच्या बद्दल. तर पार्लमेंट तर नसेल, थर्ड ऑप्शन आपला गेला. कॅगचा इथे काही रोलच येत नाही. उरला प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट. आपल्याला माहिती आहे प्राईम मिनिस्टरजवळ अशी काही म्हणजे पॉवर तर काही आहे नाही, की तो फंडला हे करेल म्हणजे सांभाळेल.
तर उरला म्हणजे आपलं प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंट विल बी द करेक्ट आन्सर. बघा फंक्शन काय आहे हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं प्रायमरी फॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे उरला कोण आहे प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंटच करेक्ट आन्सर असू शकते. नेक्स्ट थोडं आपण स्पीडनी जाऊया कारण लवकर कंप्लीट करायचं आहे. आय होप तुम्हाला ती थिंकिंग प्रोसेस आहे ती समजत आलीच असेल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आय करेक्ट रिगार्डिंग मुंबई केस विथ रेफरन्स टू इमर्जन्सी इन स्टेट. करेक्ट बघायचं आपल्याला. मुंबई केस जजमेंट डिलिव्हर बाय द सुप्रीम कोर्ट इन 1994. ठीक आहे. थोडंसं डाऊट येत आहे पण ठीक आहे आपण म्हणजे थोडासा विचार करूया याबद्दल. नेक्स्ट स्टेट कॅन अपील टू सुप्रीम कोर्ट विथ प्रेसिडेंट रूल इज इंट्रोड्यूस इन स्टेट. करू शकतात म्हणजे बी स्टेटमेंट इज करेक्ट. नेक्स्ट इफ प्रेसिडेंट रूल इज इम्पोर्ट विदाउट व्हॅलिड रिझन सुप्रीम कोर्ट कॅन स्क्वॅश द डिसिजन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. येस इट कॅन डू. म्हणून असतं सुप्रीम कोर्टला गार्डियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतात ना. तर सुप्रीम कोर्ट करू शकते म्हणजे सी पण बरोबर आहे. In order to dissolve the state assembly require म्हणजे रिक्वायर द अप्रुव्हल ऑफ पार्लमेंट. स्टेट असेंब्लीला डिझॉल्व्ह करायचं असेल तर त्याची अप्रुव्हल म्हणजे पार्लमेंट जवळून लागेलच. जर सेंट्रल जवळून हे होत असेल तर कारण इथे इमर्जन्सी ऑफ स्टेटच्या बद्दल बोलले गेलेलं आहे. तर तुम्ही क्वेश्चन पण इकडे समजून घ्या काय आहे इमर्जन्सी ऑफ स्टेट म्हणजे इथं हा जो प्रश्न हा जो डी ऑप्शन दिलेला आहे हा डी ऑप्शन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिलेटमध्ये केलं गेलेलं आहे. नाही तर मेजर ऑफ डिसिजन गव्हर्नरचं असते. पण इथं टू डिझॉल्व द स्टेट असेंब्ली हे पार्लमेंटमध्ये पास झालं तर होऊ शकते डिझॉल्व. म्हणजे BCD हे तर करेक्ट आहे. इथं थोडंसं डाऊट होत आहे. तर BCD आपल्याला करेक्ट कुठे बघायला मिळत आहे हे गेलं हे गेलं. आता या दोनमध्ये आपण 50-50 वर आलेलो आहे. या दोघांपैकी जे पण तुम्ही ऑप्शन मारसाल करेक्ट तर दॅट विल बी युअर करेक्ट आन्सर. एक तर इथे चूक होईल नाही तर बरोबर होईल. असे क्वेश्चन सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये अटेम्प्ट करायचेच आपले मार्क्स पाहून पण. जर कट ऑफपेक्षा जास्त निघत असतील तर नका करू आणि कट ऑफच्या थोडं खाली असेल तर बिलकुल असे 50-50 वाले प्रश्न मार्क करायचेच. नेक्स्ट बघून घेऊया की याच्यात काय इनकरेक्ट पेअर विचारलेली आहे. इनकरेक्ट पेअर 22 जुलै 1947 अडॉप्शन ऑफ नॅशनल फ्लॅग. ठीक आहे. 24 जानेवारी 1950 नॅशनल अँथम बाय द कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली अडॉप्ट केलं. बरोबर आहे. थर्ड 25 जानेवारी 1950 अडॉप्शन ऑफ नॅशनल कॅलेंडर बाय गव्हर्नमेंट. तर बघा इथे जी गोष्ट आहे नॅशनल कॅलेंडर असं कोणतं नॅशनल कॅलेंडर आपल्याला बघायला मिळत आहे का? नॅशनल एम्ब्लम आहे आपल्याजवळ, नॅशनल अँथम आहे, नॅशनल फ्लॅग आहे. पण नॅशनल कॅलेंडर तर असं काही आहे नाही. आपण दिनदर्शिका पाहतो किंवा ते 2-3 आहे असे कॅलेंडरचे नावं. पण असं गव्हर्नमेंटचा पण जो नॅशनल कॅलेंडर तर काही आहे नाही. तर हा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे इथं. तुम्ही वाचत चला. तुम्हाला हिंट भेटत चालते. शब्दांना तोडा म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर येईल. ओके. नेक्स्ट आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन इंडिया. चूज द फॉलोइंग करेक्ट ऑप्शन. आता प्युअर फॅक्च्युअल आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. अमेंडमेंट कोणत्या कधी झाल्या कोणते स्टेट ॲड झाले की नाही झाले हे माहीत असणं गरजेचं आहे. माहीत नसेल तर सोडून टाकायचा. हा प्रश्न सोडवायचा नाही. लॉजिक एलिमिनेशनवाला आहेच नाही. ओके. तर याला हात नाही लावायचा. नेक्स्ट आपण बघूया. द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कमिशन इन्क्लूड वन चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड मॅक्सिमम हाऊ मेनी इन्फॉर्मेशन कमिशनर. आपल्याला माहिती आहे 10 इन्फॉर्मेशन कमिशनर असतात तिथं. बरोबर आहे. देन करेक्ट आन्सर इज सेकंड. आता बघा हे अशा काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. असं नाही आहे की तुम्ही हवेत जर पेपर देसाल आणि म्हणजे काहीच माहिती नाही तुम्हाला तुम्ही डायरेक्टली प्रश्न सोडवू शकत आहे. तर तुमचा पेपर निघेल असं काही आहे नाही. अशा भरोश्यावर आपण 10 ते 12 प्रश्न बरोबर करू शकतो पण पूर्ण पेपर नाही. पेपर सॉल्व्ह करायचा आहे तर फॅक्ट माहीत असणं बरेच गरजेचे आहेत. इथं माहिती तुम्हाला 10 आहे. करेक्ट आन्सर मी मार्क केला. नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द सिटिझनशिप ऑफ इंडिया. तर बघा पॉलिटी आपण सगळ्यात जास्त वाचतो म्हणून पॉलिटीचे प्रश्न चुकवायचेच नाही. पॉलिटी स्कोरिंग सब्जेक्ट आहे. स्कोर केला जाऊ शकतो आपल्याला याच्यात. तर पॉलिटीचा चांगल्या प्रकारे आपण अभ्यास केलेला असतो तर थोडंसं समजून वाचून त्या स्टेटमेंटला करेक्ट करायचं. काय म्हणते सिटिझनशिप. इंडिया हॅज सिंगल सिटिझनशिप. बरोबर आहे. आपल्याला महाराष्ट्राची आणि इंडियाची दोघांची अलग अलग सिटिझनशिप पाहायला भेटते का? USA मध्ये असते बा असं. इंडियामध्येच नाही आहे म्हणजे ए इज करेक्ट. नेक्स्ट सिटिझनशिप ॲक्ट वॉज पास्ड इन 1955. बरोबर आहे. ॲक्च्युअल पॉईंट आहे. माहिती असेल तुम्हाला तर म्हणजे येईल. बरोबर आहे.
TRP हां. पार्ट 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाईड सिटिझनशिप. पार्ट 4 तर नाही आहे. पार्ट्स आपण बघितलेलं आहे ना, यू कॅन फ्लाय डायरेक्टली फ्रॉम US टू UK. तर युनियन टेरिटरीज, सिटिझनशिप म्हणजे सेकंड पार्टवर आलेला आहे. इथं पार्ट 4 सांगितलेलं आहे. तर हे चुकीचं होईल. थर्ड स्टेटमेंट विल बी इनकरेक्ट. म्हणजे याला आपला ऑप्शन 3 विल बी द करेक्ट आन्सर. आता बघा, मी इथं ट्रिक्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ट्रिक्स टू रिमेंबर द शेड्यूल अँड पार्ट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही याला एक वेळा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला खूप इझी होऊन जाईल पार्ट्स आणि शेड्यूलला आठवून ठेवणं. नेक्स्ट, विच आर्टिकल इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर इलेक्टोरल सिस्टीम इन इंडिया. इलेक्शनच्या रिलेटेड आहे हा प्रश्न. डायरेक्ट आन्सर माहिती असलं ठीक, नाही माहिती असलं सोडून टाकायचं. तसं आपण जेव्हा 22 पार्ट्स बघत आहे, तर हा तिसऱ्या नंबरवर येतो, बरोबर आहे. तर म्हणजे जवळपास हा इथे तर नसेल, इथे तर पण नसेल आणि 300च्या लाईनमध्येच असेल. तिथे आपल्याला सेकंड स्टेटमेंट हे करेक्ट आन्सर बघायला मिळत आहे. जेव्हा आपण हे पार्ट्स बघत आहे ना, पार्ट्समध्ये इलेक्शन कितव्या नंबरवर येतो, शेवटून तिसरा चौथा येतो, बरोबर आहे. तिसरा चौथा येत आहे म्हणजे माहिती नसेल, तुम्हाला आठवत नसेल कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, तर कसं जायचं मी सांगत आहे. हे तर माहिती आहे आपल्याला की शेवटी इलेक्शन आहे. इमर्जन्सी मिसलेनियस इलेक्शन हे आपल्याला शेवटी बघायला मिळत आहे. तर हे जे आहे, इमर्जन्सी पण आपण कुठे बघितलेलं आहे, 365 बरोबर आहे. तर हे जे आहे इमर्जन्सी किंवा इलेक्शन हे जवळपास तितक्याच असेल. 365 म्हणजे 300च्या जवळपास असेल. 200ला नसेल, 100ला पण नसेल. म्हणजे हे 3 तर गेलेच. म्हणजे करेक्ट आन्सर उरला आपलं ऑप्शन सेकंड. नेक्स्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश अ सेक्युलर स्टेट. मिनिंग म्हणजे सेक्युलर स्टेट म्हणजे काय, की रिलिजनमध्ये भेदभाव करत नाही. इंडियन स्टेट मेक डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजियस. बघा, पहिली स्टेटमेंट चुकीची बघायला मिळत आहे आपल्याला. तर हे चुकीचं आहे. नेक्स्ट बघूया. म्हणजे BCD हे तर बरोबर आहे. म्हणजे BD हे तर बरोबर आहे. आपल्याला सी बघायचं आहे. स्टेट्स शॅल ट्रीट ऑल रिलिजन इक्वली. बरोबर आहे. स्टेटनी इक्वली ट्रीट करायला पाहिजे, म्हणजे सेकंड विल बी द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट, दिल्ली वॉज कॉल्ड नॅशनल कॅपिटल टेरिटरी बाय विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. लेटेस्ट आहे मित्रांनो, बरोबर आहे. आणि हा बरेच वेळा आपण वाचत असतो. तर याचा आन्सर काय आहे? लेटेस्ट नाही आहे, म्हणजे लेटेस्ट PYQ आहे हा. आताच इतक्यात PYQ येऊन गेलेला आहे. मला नेमकं आठवून नाही राहिलं कोणत्या पेपरला आला होता, पण आपल्या ग्रुप बी, ग्रुप सी इतक्यातच आलेला आहे हा. आणि रिपीटेड क्वेश्चन आहे. याचा आन्सर तसा आहे 69 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. पण हा PYQ आहे. PYQचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे, हे मी तुम्हाला सांगतच येत आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द फर्स्ट लोकसभा. आता इथे फॅक्ट आहे. तसं एलिमिनेशनचा स्कोप जास्तच मिळतो इथे. काय काय दिलेलं आहे, की फर्स्ट लोकसभा वॉज कॉन्स्टिट्यूटेड ऑन 17 एप्रिल 1952 आफ्टर फर्स्ट जनरल इलेक्शन वेर हेल्ड फ्रॉम 25 ऑक्टोबर 1951 टू 21 फेब्रुवारी 1952. ओके, टाइम पिरियड हे बरोबर वाटत आहे. जसं इलेक्शन इतक्या टाइम पिरियडमध्ये झालंच असेल. 5-6 महिने लागतात मित्रांनो इलेक्शन पूर्णपणे कंडक्ट करायसाठी. आणि त्यासोबतच हे फर्स्ट होतं, थोडंसं टाईम इथं लागू शकते. ओके, ठीक आहे. हे स्टेटमेंट मे बी करेक्टच असेल. द फर्स्ट सेशन ऑफ लोकसभा वॉज कमेन्स्ड ऑन 13 मे 1952. ठीक आहे, फॅक्च्युअल आहे, माहिती असेल मे बी, तर नाही तर नाही माहीत असेल. फर्स्ट लोकसभा लास्टेड इट्स फुल टेन्युअर अँड डिझॉल्व ऑन 1 एप्रिल 1957. ठीक आहे, 5 वर्ष कंप्लीट होताना इथे आपल्याला बघायला मिळत आहे. तर थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होत आहे इथं. ओके, कन्फ्युजन क्रिएट होत आहे या 2 पॉईंटमध्ये. नेक्स्ट काय, श्री GV मालवेकर वॉज द फर्स्ट डेप्युटी स्पीकर ऑफ फर्स्ट लोकसभा. GV मालवणकर जे आहे ते स्पीकर ऑफ लोकसभा होते. डेप्युटी स्पीकर तर नव्हते फर्स्ट लोकसभाचे. म्हणजे डी इथं इनकरेक्ट आहे. हे 2 गेले आणि उरला A आणि B मधला आता. तर इथे मॅक्सिमम इथे पण फॅक्ट आहे, इथे पण फॅक्ट आहे. दोन्ही याच्यात फॅक्ट दिलेले आहे. आणि डेट बघा, डेट जवळपासचेच आहे. इथे इलेक्शन कंडक्ट म्हणजे पूर्णपणे झाले 17 एप्रिलला कॉन्स्टिट्यूट झाली आणि मेमध्ये हे फर्स्ट सेशन झालं असेल. तर हे इव्हेंट जे आहे ते इव्हेंट रिलेट होऊ राहिले. असं काही अलग काही आपल्याला याच्यात बघायला मिळत नाही आहे. तर सेकंड स्टेटमेंट करेक्ट व्हायचा इथं चान्स पण आपल्याला जास्त बघायला मिळत आहे. तर सेकंड स्टेटमेंट विल बी द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट,
Consider the following provision with respect to the National Commission of India. National Commission of Scheduled Caste and Scheduled Tribe was established under Article 399 of Constitution of India. ठीक है. National Commission of Women was established under National Commission for Women Act 1990. ठीक आहे. डाऊटफुल आहे थोडंसं, पण माहिती नाही, आपण असं समजूया. National Commission of Minorities was established under National Commission for Minorities 1992. Okay. On 27 December 1993, an ordinance was passed to establish National Commission of National Human Rights Commission. आता बघा, हे चुकीचं आहे. डायरेक्ट फॅक्च्युअल पॉईंट माहिती आहे आपल्याला की हा चुकीचा आहे. तर म्हणजे डी चा आन्सर नसतंच पाहिजे. म्हणजे हा गेला आणि हा गेला. याच्यावरून आपल्याला एक लक्षात येत आहे की एक तर सी बरोबर आहेच, ए आणि बी मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. ए आणि बी मध्ये करेक्ट कोणता आहे हे आपल्याला चेक करायचं. सी तर बरोबरच आहे. आता एचं जर आपण बघितलं तर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट अँड नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब हे बायफर्केट केलं गेलं. बायफर्केट जेव्हा ते केलं गेलं तिथं अमेंडमेंट झालं असेल तर तिथं 2 आर्टिकल बनले असतील. त्याच्यात ए असा 399A असं काही ना काही ABCD आलं असेल. तर हा चुकीचं व्हायचा चान्स जास्त आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जर तुम्हाला माहिती असेल तर ABCD आपण लावतो ना शेवटी अमेंडमेंट झाल्यानंतर. तर म्हणजे हा चुकीचा व्हायचा चान्स जास्त आहे. तर इथं आपण ए सोबत न जाता बी आणि सी सोबत जाऊया. ओके. कारण हे माहिती आपल्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जेव्हा झालते आपल्याला, तेव्हा आपल्याला हे 2 बायफर्केट होताना बघायला मिळत आहे. त्यासोबतच नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस पण आपल्याला बघायला मिळते. तर इथं बायफर्केट झाल्यानंतर आर्टिकल इन्सर्ट या एकाच याच्यात तर नसतील. 339 मध्ये नसतील. 339A, B, C, D असं काही ना काही असेल. तर हा चुकीचा व्हायचा चान्स जास्त आहे. म्हणून आपण ऑप्शन 4 सोबत जाऊया. नेक्स्ट 85 बघून घेऊया. डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आहे, माहिती असेल तर ठीक, नाही तर नाही. पण माहिती असायला पाहिजे असं मला वाटते. ऑप्शन 1 विल बी द करेक्ट आन्सर. Karpuri Thakur recently seen his news. Which of the following is not true about him? माहित असेल तर ठीक, नाही माहित असेल तर सोडून टाका. निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह क्रिएट करू शकते. विच ऑफ द फॉलोइंग विच इज द इंडियाज रँक इन ग्लोबल हंगर इंडेक्स. आता हे खूप गाजलेलं होतं, माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. 111. नेक्स्ट इडियट. आता इथे स्टेटमेंट दिलेले आपल्याला करेक्ट कोणची आहे ते शोधायचं आहे. इंटेरियर डिझाइन ऑफ लोकसभा ऑफ न्यू पार्लमेंट was based on theme of national animal lion. ठीक आहे. खूप परफेक्टली आपल्याला काही म्हणजे माहिती नाही. नेक्स्ट काय दिलेलं आहे. द डिझाइन ऑफ राज्यसभा इज बेस्ड ऑन द थीम ऑफ इंडियन नॅशनल फ्लावर लोटस. ओके, ठीक आहे. न्यू पार्लमेंट बिल्डिंग वॉज इनॉग्रेटेड ऑन 28 May 2023. ठीक आहे. इतक्याच्या जवळपासच झालेली आहे, हे मला माहिती आहे. द हिस्टॉरिक अशोक चक्र हॅज बीन इन्स्टॉल्ड बिहाइंड द स्पीकर ऑफ लोकसभा. आता हे बरेचदा आपण बघत आहे की स्पीकर ऑफ लोकसभा आहे तर त्यांच्या मागे अशोक चक्राचं काही आहे नाही. टीव्हीवर बघतो ना आपण, तर टीव्हीवर आपल्याला हे तर काही बघायला मिळत नाही. सॉरी 1 मिनिट, थोडा पेन बरोबर काम नाही करत आहे. 1 मिनिट. हा, तर अशोक चक्रात काही आपल्याला इथं स्पीकर ऑफ लोकसभाच्या मागे तर काही बघायला मिळत नाही. तर डी वाला पॉईंट इनकरेक्ट आहे. तर हे 2 गेले आपले. आता हे आहे की तुम्हाला टीव्ही बघणं, गोष्टींशी नॉलेज असणं थोडंसं गरजेचं आहे. ए पॉईंट द इंटेरियर डिझाइन ऑफ लोकसभा हॅज बीन बेस्ड ऑन द नॅशनल ॲनिमल लायन. लायनच्या थीममध्ये काही दिसत नाही मित्रांनो. ते असं हेक्झॅगोनल टाईप असं काहीतरी बनलेलं आहे, इतकं मला माहिती आहे. आणि अंदर ते स्ट्रक्चर आहे, हे लायनला तर काही रिझेंबल करत नाही आहे. तर त्यामुळे ए स्टेटमेंट हा करेक्ट होण्याचा चान्स खूप कमी होऊन जाते. बी आणि सी हे जास्त आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट सोबत आपण जाऊया. नेक्स्ट करेक्ट स्टेटमेंट इथं आयडेंटिफाय करायची अबाउट एशियन गेम 2023. माहीत असलं ठीक, नाही माहीत असलं सोडून टाका मित्रांनो. फॅक्ट माहीत असणं या क्वेश्चनमध्ये गरजेचे आहे. नेक्स्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द नोबेल प्राइज 2023 वॉज अवॉर्डेड टू नरगिस मोहम्मदी. ओके. नरगिस मोहम्मदी is the champion of equality and women's right. ओके, ठीक आहे, ही गोष्ट असू शकते.
नेक्स्ट इन 2004 नरगेस मोहम्मदी जॉइन द डिफेंडर ऑफ ह्युमन राईट सेंटर फाउंडेड बाय श्रीन इबादी. सॉरी फॉर म्हणजे प्रोनाऊन्सिएशन, पण थोडेसे कठीण आहे नाव हे, आणि त्यात मला सर्दी पण झालेली आहे, त्यांनी थोडं अजून कठीण होत आहे. थोडंसं डाऊटफुल आहे मित्रांनो. सोडलेला प्रश्न बरा राहिला, कारण रिस्क घेऊन फायदा नाही आहे इथं. बरेच प्रश्न आपण सोडवलेले आहे. आपण आपल्या कटऑफच्या पार गेलेलो आहे तसं म्हणसाल तर. हे प्रश्न सॉल्व्ह करून काही फायदा नाही आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी हेल्प इंडिया इन ट्रॅकिंग सोलर मिशन आदित्य L1. आपले मित्र कोण आहे? जापान आहे जवळचा, जो आपल्याला हेल्प करू शकतो. रशिया आहे आणि फ्रान्स, युरोपमधले काही नेशन्स आहे. तर आदित्य L1 हे मिशन जेव्हा आपण लक्षात घेतो, ते आपण युरोपियन स्पेस एजन्सी सोबत बनवलेलं आहे असं आपल्याला लक्षात येते. न्यूज पण यांच्याबद्दल सुरू होती. आणि आता बघा, आपल्याला क्रिटिसाइज करायला पण सगळ्यात पहिले वेस्टच येत असतो. त्यामुळे कसं हे अशी डिपेंडन्सी दिसायला लागते. हे आपले चांगले मित्र आहे, हे ईस्टर्न कंट्रीजमध्ये म्हणजे आपल्या सोबतच्या कंट्रीजमध्ये येतात. तर हे दोघं आपल्याला क्रिटिसाइज करायचा चान्स म्हणजे कमी आहे. आणि जेव्हा हे युरोपियन स्पेस एजन्सीने आपल्याला हेल्प केली होती, सोलर आदित्य म्हणजे L1 मिशन आपण पाठवलं होतं. तेव्हा त्याच्यानंतर थोडंसं कसं आहे, इंडियाचा आपण पर्स्पेक्टिव्ह बदललेला आहे, की इंडिया आत्मनिर्भर बनत आहे. बरोबर आहे? तर हे 2 आपल्याला क्रिटिसाइज करतात त्या टाईममध्ये न्यूजमध्ये असतील, तर हे दोघं व्हायचा चान्स तर खूप कमी आहे, की जापान आणि रॉस कॉस्मोस हे असायचा चान्स खूप कमी आहे. नेक्स्ट उरला आपला नासा आणि ESA. नासा स्वतःच्या मिशनवरच जास्त फोकस करतो, दुसऱ्यांना हेल्प करायच्या ऐवजी. तर युरोपियन स्पेस एजन्सी जी आहे, ते आन्सर असू शकते. नासाचं जर तुम्ही पहिल्यापासून जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघसाल, तर तुम्हाला एक लक्षात येईल, की नासा जास्त फोकस स्वतःवर जास्त करतो. म्हणजे लोकांना हेल्प करायच्या ऐवजी स्वतःवर जास्त फोकस करतो. आणि जे कोलॅबोरेशनने तो बनवतो पण, त्याच्यात कोलॅबोरेशनचा जो चान्स असतो तो बराच कमी असतो. आणि झालं पण तर त्याचा सक्सेसचा जो क्रेडिट असते तो सगळा नासाच घेऊन घेते. बाकीच्या एजन्सीला भेटत नाही. तर त्यामुळे नासासोबत म्हणजे वर्क करायला लोकं अव्हॉइड करतात. पण युरोपियन स्पेस एजन्सी हे एक आन्सर असू शकते. आता बघा, हे जे फॅक्ट मी सांगत आहे, की अशा गोष्टी असू शकतात, तशा गोष्टी असू शकतात. हे तुम्ही न्यूज ऐकत असाल, कोणची म्हणजे करंट अफेअर वाचत असाल, हे त्यांच्या थ्रू कव्हर होते. आणि आपली लॉजिकल अंडरस्टँडिंग जेव्हा आपण डेव्हलप करत आहे, की कोणामध्ये कशी भांडणं लागलेली आहे, कोणाचे काय जिओपॉलिटिकल सिच्युएशन चालत आहे, तेव्हा हे आपल्याला गोष्टी लक्षात यायला लागतात. असं नाही आहे, की मी हवेत विचार करत आहे. जिओपॉलिटिकल सिच्युएशन जे आहेत, त्याच्या बेसिसवर मी आन्सर काढायचा प्रयत्न करत आहे. आता या गोष्टीसाठी पण हे जिओपॉलिटिकल सिच्युएशन माहीत असणं गरजेचे आहे. ओके. नेक्स्ट, पद्म अवॉर्ड्सच्या बद्दल आहे. 2024 30 ऑफ द अवॉर्डी इन इट वेअर वुमन. ओके, ठीक आहे. 30 वेअर द वुमन. 6 पद्मविभूषण अवॉर्ड वेअर डिक्लेअर्ड. 6 तर नसतात यार, हे इतकं मला माहिती आहे. 6 तर नसतात. म्हणजे बी ऑप्शन आला आपला, सीला मी मार्क करेल. इतकं म्हणजे या 2 पॉइंटवर मला हे म्हणजे इतकं काही शुअरिटी नाही आहे. पण हे माहिती आहे, की 6th पद्मविभूषण नाही मिळत. तर हे चुकीचं आहे. आता अवॉर्ड्स, स्पोर्ट्स, अजून इम्पोर्टंट ऑपरेशन्स, हे एकवेळा तुम्ही परीक्षेला जायच्या पहिले रिवाईज करून घ्यायचा. यांच्यावरून प्रश्न आपल्याला हमखास बघायला मिळते. ओके. बघा, लॉयर कॉन्फरन्सच्या बद्दल आहे. इनॉर्गेटेड इन विच सिटी? तर याचा आन्सर म्हणजे मला माहिती नाही आहे सध्याच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये. तर येत असेल तर करायचं, नाही येत असेल नाही करायचं. नेक्स्ट बघा, याच्यात आपल्याला काही ना काही हिंट भेटून जाते. असे जेव्हा जितके जास्त ऑप्शन असले, तितकं जास्त आपल्याला एलिमिनेशनसाठी स्कोप मिळतो. आता जसं इथे इम्पोर्टंट ऑपरेशन आणि कंट्रीज दिलेले आहे. आता यावर्षी पण इम्पोर्टंट ऑपरेशन आणि कंट्रीजवरून प्रश्न येणारच आहे. तुम्ही त्याला जरूर बघून घ्या. आता इथं मला एक गोष्ट माहिती होती, की ऑपरेशन जे देवी शक्ती आहे, ते अफगाणिस्तानसोबत आहे. म्हणजे Cचं 4. इथे आपल्याला बी मध्ये बघायला मिळत आहे आणि सीमध्ये बघायला मिळत आहे. आणि जे गंगा होतं, ऑपरेशन गंगा, ते युक्रेनसोबत होतं. मीन्स आपलं बघा, आपलं थर्ड आन्सर विल बी द करेक्ट आन्सर. गंगा युक्रेनसोबत होतं. आणि हे तर खूप फेमस होतं देवी शक्ती, जे राजदूत होते त्यांना बाहेर काढायसाठी. तर त्यामुळे थर्ड विल बी द करेक्ट आन्सर. तरी तुम्ही एवढा ऑपरेशन आणि कंट्रीज हे बघूनच घ्यायचा पेपरला जायच्या आधी. नेक्स्ट, आता हा बघा, हा एलिमिनेशन टेक्निकने आपण कसा सॉल्व्ह करायचा मी तुम्हाला सांगतो. रिसेंटली ओडिशा चीफ मिनिस्टर हॅज लॉन्च मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. व्हॉट आर द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ इट? आता बघा, ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सांगायचे आहे.
टू प्रमोट हायर एज्युकेशन फॉर गर्ल्स. बरोबर वाटत आहे आपल्याला पॉईंट बिलकुल. हिंट कशी असते ते मी तुम्हाला सांगतो. इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ इन स्टेट. टू प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर अडल्ट्स अँड गर्ल्स. ओके. नेक्स्ट बुस्टिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन रुरल एरियाज. जेव्हा आपण हे बघत आहे काय गोष्टी लक्षात येत आहे की बघा हा जो बुस्टिंग इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन रुरल एरियाज जो पॉईंट दिलेला आहे हा थोडासा वेग नाही होऊन जात की म्हणजे जो पण रुरल एरियाज असेल तिथं आपण जो ॲग्रिकल्चरसाठी म्हणजे बूस्ट मिळालं पाहिजे त्यासाठी स्कीम इम्प्लिमेंट केली पाहिजे. याच्यात काय दिलेलं आहे संपूर्ण पुष्टी योजना. आणि हे जे आहे बूस्टिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन हे असं म्हणजे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह सारखं काही वाटत नाही. प्रायमरी म्हणजे असं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. ॲग्रिकल्चरचं असं रिलेटेड प्रोडक्शन बूस्ट करायला तर बाकीच्या स्कीम पण नसतीलच ना. म्हणजे हे असं स्पेसिफिक आपल्याला गोष्टी दाखवत नाही. म्हणजे ज्याच्यात डी असेल ते आन्सरला आपलं इनकरेक्ट होईल. बरोबर आहे. याला काटलं, याला काटलं. आता उरले ए आणि बी. आता याच्यात आपलं स्पेसिफिक ऑप्शन जे असेल ते आपलं करेक्ट आन्सर असेल. आता याच्यात स्पेसिफिक ऑप्शन आपल्याला बघायला मिळत आहे लाईक टू प्रमोट हायर एज्युकेशन फॉर गर्ल्स. सगळ्यांसाठीच प्रमोट करावं बरोबर आहे. हे पण थोडंसं वेग स्टेटमेंट बघायला मिळत आहे. पण इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन इन द स्टेट जेव्हा आपण हे बघत आहे हा स्पेसिफिक पॉईंट बघायला मिळत आहे आपल्याला. हा बघा आपल्याला म्हणजे हा पण एका टाइमला स्पेसिफिक पॉईंट बघायला मिळत आहे. पण हा या स्कीममध्ये कव्हर नसेल म्हणून इथे ऑप्शनमध्ये बघा दिलेलंच नाही आहे. डीच्या सोबत सी कटूर आला म्हणजे हा आपला आन्सर आहेच नाही. कारण हा खूप वेग पॉईंट झाला होता. तसंच हा पण वेग होत आहे. इतक्या प्रमाणात नाही जसं हा डी पॉईंट झाला पण आहे हा. जेव्हा आपण स्पेसिफिक टार्गेट घेऊन चालत आहे तर तेव्हा आपल्याला बी स्टेटमेंट हे जास्त करेक्ट वाटत आहे. देन वी विल गो विथ ऑप्शन सेकंड. नेक्स्ट इम्पॉर्टंट कमिटीज तुम्ही इकडे वाचून घ्यायचं. फॅक्च्युअल प्रश्न आहे याच्यात एलिमिनेशन टेक्निक लावून काही फायदा नाही आहे. नेक्स्ट एक आहे फक्त एक कस्तुरी रंगन कमिटी. हे खूप इम्पॉर्टंट कमिटी आणि वारंवार PYQ मध्ये विचारलं गेलेलं आहे म्हणून याच्याबद्दल तुम्हाला माहिती असू शकते. पण फॅक्च्युअल प्रश्न आहे मित्रांनो एलिमिनेशन टेक्निकचा इथे स्कोप लावजा नका. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग चीफ मिनिस्टर सोलर ॲग्रिकल्चर चॅनल स्कीम. बघा इथे पण एलिमिनेशनचा स्कोप येते. तुम्ही प्रश्नाला वाचा आणि एक वेळा सॉल्व्ह करून बघा. मी हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो. तुम्ही व्हिडिओ बघता बघता पॉज करा व्हिडिओ आणि याला सोडवून बघा. आपण नेक्स्टवर जाऊया. नारी शक्ती वंदन अधिनियम इज ऑफिशियली द कॉन्स्टिट्यूशनल 128th अमेंडमेंट बिल. ओके. काय म्हणते हा नारी शक्ती वंदन अधिनियम ऑफिशियली द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल 2023 इज बीन इंट्रोड्यूस इन पार्लमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. इंट्रोड्यूस तर झालाच होता हे माहिती आहे आपल्याला. तर म्हणजे पहिली स्टेटमेंट तर बरोबरच असेल. The Women Reservation Bill was introduced by the Prime Minister Narendra Modi in Lok Sabha on 10 September 2023. नाही प्राईम मिनिस्टरने तर नव्हता केला हा. आता वुमन्सच्या रिलेटेड आहे तर इथे वुमन ॲक्टिव्हिस्ट जे असतील त्यांनीच याला इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला असेल. प्राईम मिनिस्टरनं तर नाही. हा जो फॅक्ट आहे हा फॅक्ट खूप ॲक्युरेट दिलेला आहे आणि जास्त ॲक्युरेट फॅक्ट जो आहे तो डाऊट क्रिएट करतो आणि इनकरेक्ट व्हायचा त्याचा जास्त चान्स असतो. तर म्हणजे हा चुकीचं स्टेटमेंट असू शकतं. आता बी जर आपण काढला, हा काढला, हा काढला, हा काढला म्हणजे ऑप्शन 1 इज अवर करेक्ट आन्सर येते तसं. तसं तुम्ही बाकीच्या स्टेटमेंटशी पण गो थ्रू करा. पण इतका ॲक्युरेट आणि डायरेक्ट फॅक्ट करेक्ट व्हायचा चान्स खूप कमी असतो. त्यामुळे हे म्हणजे थोडंसं बघून चला आणि आपल्याला बघायला मिळतं की वुमन्स रिझर्वेशनच्या रिगार्डिंग हे बिल आहे. म्हणजे याचा इंट्रोड्यूस जो व्हायचा चान्स आहे तो एखाद्या वुमन ॲक्टिव्हिटीजने म्हणजे वुमन ॲक्टिव्हिटिस्टनी केला असेल तो जास्त आहे. त्यामुळे ऑप्शन बी विल बी द इनकरेक्ट. नेक्स्ट आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग MS स्वामीनाथन. फॅक्च्युअल आहे मित्रांनो याच्यावर एलिमिनेशन टेक्निक लागू नाही शकत. तुम्ही एक तर येत असेल तर करायचं नाही तर सोडून टाका. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज आर इन्क्लुडेड इन 5 आईज अलायन्स. आता 5 आईज अलायन्स जेव्हा आपण गोष्ट करत आहे तो इथे कंट्रीज जे दिलेले आहे लाईक अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अँड जर्मनी. आता इथे डाऊटफुल कॅटेगरी कोणची होती मी तुम्हाला सांगतो आणि एलिमिनेशन टेक्निक इथे यूज कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा जेव्हा आपण बघत आहे की अमेरिका आहे, अमेरिकासारखी मोठी कंट्री आहे, ब्रिटन आहे,
मग ऑस्ट्रेलिया असेलच. म्हणजे ए, बी, डी असणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया का असणं का गरजेचं आहे? कारण ऑस्ट्रेलिया स्वतःच एक कॉन्टिनेंट आहे मित्रांनो. तर म्हणजे अमेरिका आहे, ब्रिटन आहे, तर ऑस्ट्रेलिया हा असणारच. म्हणजे ए, बी आणि डी जिथे-जिथे असेल ते करेक्ट आन्सर असेल. हे नाही आहे, हे नाही आहे. आता इथं उरलो आपण 50-50 वर. आता कंट्रीजचं इम्पोर्टन्सनुसार जर तुम्ही बघसाल, तर इथे आपल्याला ऑस्ट्रेलिया माहीत आहे. याच्यात फ्रान्स आणि जर्मनी या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. एक तर हे आहे, म्हणजे हे सगळ्याच कंट्रीज आहे किंवा न्यूझीलंड आहे. कारण ए-बी-सी-डी इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. जर आपण एक बघितलं, तर इथे 3 आणि 2 5 बरोबर इथे ए-बी-सी-डी-ई बघायला मिळत आहे. म्हणजे जर्मनी तर आहेच नाही आपलं. आता उरला या 5 कंट्रीजमध्ये थोडंसं आपल्याला डिफिकल्टी जाऊ शकते. तर तुम्ही याच्यावर म्हणजे थोडंसं रिस्क घेऊन बघा आणि सॉल्व्ह करून बघा. आता याच्यात जर प्रश्नाचं आपण टेक्निक बघितली विचारायची, तर इथं कन्फ्युजन क्रिएट करायचा जास्त प्रयत्न केला गेलेला आहे. तर मे बी इथं फ्रान्स नसू शकते. जर मी हिंट आणि पी-वाय-क्यू बेसिसचं नॉलेज म्हटलं, तर इथे फ्रान्स नसण्याचा चान्स जास्त आहे. कारण फ्रान्स हे युरोपियन कंट्रीजमध्ये येऊन राहिलं आणि ब्रिटन रिप्रेझेंट करू शकते त्याला. एकाच रिजनमध्ये हे येऊ राहिले, तर इथे रिप्रेझेंटेशन या दोघांपैकी एक कंट्री करत असेल, असं आपण समजू शकतो. पण न्यूझीलंड हा खूप अलग पडतो याच्या प्रमाणात. तर न्यूझीलंड असणं हे तर आहेच आपल्याला. त्यासोबत फ्रान्सचं नसणं हे थोडा जास्त पॉइंट बनू शकते. त्यामुळे आपण ऑप्शन ए सोबत जायचं जास्त प्रिफर करू शकतो. तसं 50-50 वर हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ए नाहीतर डी तुम्ही मारसालच. पण जेव्हा तुम्ही आन्सर मार्क करसाल पण ना, तर तेव्हा तुम्ही असा एक पॉइंट विचार करून बघा. जेणेकरून तुम्हाला करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचायला म्हणजे जास्त हेल्प होईल. तर हे सगळं होतं मित्रांनो, जे आपण टेक्निक, थिंकिंग प्रोसेस वापरतो आपल्या एलिमिनेशन टेक्निकमध्ये त्याच्याबद्दल. जे ट्रिक्स आहे मी ते तुम्हाला सांगितलेलेच आहे. त्यासोबतच आपण कशाप्रकारे गोष्टींना सॉल्व्ह केलं पाहिजे, कळीला कळी कशी जोडली पाहिजे हे पण मी तुम्हाला शिकवत आलेलोच आहे. आय होप तुमच्या सगळ्यांना हा जो पेपर मी सॉल्व्ह करून दाखवलेला आहे, हा खूप जास्त हेल्पफुल राहिला असेल. आणि बघा, हा जे पण गोष्टी तुम्हाला न कळत असतील, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याला क्लॅरिफाय करायचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि बघा, फॅक्ट माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. जे पण तुम्हाला असे सांगत असतील ना, तुम्हाला काहीच माहिती नसेल तरी तुम्ही एम-पी-एस-सी पास करसाल, तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. असं काही आहे नाही मित्रांनो. फॅक्ट माहिती असेलच तरच तुम्ही एलिमिनेशन टेक्निकचा यूज करू शकाल. तसं नाही करू शकाल. तर बघा इथे मला बरेच फॅक्ट माहिती नव्हते, पण हे माहीत आहे की या दोघांपैकी एक जण रिप्रेझेंट करेल. दोघंचे दोघं तर नाही करू शकत. त्यामुळे मी इथून एलिमिनेट करण्याचा एक चान्स घेतला. मग तुम्ही ब्लाइंड गेसेस नका घेऊ. ओके. तर हे सगळं होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर आवडलं असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबतच आपण भेटूया 2023च्या पेपरमध्ये. तसं मी एक गोष्ट करेल, की सगळे जे ट्रिक्स आणि एलिमिनेशन टेक्निक आहे, ते एका जागी करण्याचा प्रयत्न करेल आणि कंपाईल व्हिडिओ त्याचा बनवेल. हे असं सिम्पली म्हणजे अलग-अलग गोष्टी हे सॉल्व्ह करून दाखवल्यापेक्षा. एक तर आहे की याच्या थ्रू तुमचे पी-वाय-क्यू हाताखालून चालले, त्यांनी तुम्हाला हेल्प होईल. पण एलिमिनेशन टेक्निकसाठी मी एक अजून व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्यात मी फक्त आणि फक्त एलिमिनेशन टेक्निकवरच फोकस करेल. ओके. तर चला भेटूया मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.